नमस्कार दोस्तों. नुकताच झालेला जो गट ब चा मुख्य पेपर होता, तो बऱ्याच जणांना ईझी गेला असेल. पहिला पेपर बऱ्यापैकी ईझी होता, परंतु सेकंड पेपरमध्ये काही सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो, त्यातला त्यात जो सगळ्यात जास्त वेटेज असलेला जो सब्जेक्ट आहे, एक आहे सामान्य विज्ञान आणि दुसरा आहे तो गणित बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्ता थोडंसं टफ होतं, परंतु सामान्य विज्ञान बऱ्याच पोरांना वाटतंय की ईझी आहे. अजून आन्सर की आलेलं नाही, परंतु एक गोष्ट आहे, कितीही इझी वाटला पेपर तरी आयोगाने काही त्याचा पॅटर्न जास्त बदललेला नाहीये. पहिला जो आयोग प्रश्न विचारायचे सामान्य विज्ञानाचे त्याला धरूनच प्रश्न आता पण विचारलेले आहेत. ठीक आहे. आता एक मला तुम्ही सांगा की ज्या ज्या मुलांना वाटत होतं की हा प्रश्न सोपा आहे, परंतु तुमच्या तिथं सिली मिस्टेक झालेले आहेत, ते तुम्ही कमेंटमध्ये ऍड करायचे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदाच पाहत असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचा आहे, कारण विज्ञान ह्या विषयामध्ये वेटेज भरपूर तयार झालेलं आहे. आणि एक लक्षात घ्यायचं आहे, आता नेक्स्ट जे असणार ते ग्रुप सी ची मेन्स असणार आहे आणि लगेच पुढची कंबाईनची पण प्री लगेच पुढच्या नोव्हेंबरमध्ये आपल्याला माहिती आहे की असणार आहे. त्याच्यामुळे विज्ञान या विषयाला खूप वेटेज आलेला आहे आणि तुमचा रिझल्ट ठरवणारा विषय म्हणजे हा सामान्य विज्ञानाचा विषय असणार आहे. ठीक आहे. सो आपण आता एक प्रिडिक्शन बघणार आहोत की या विषयामध्ये नेमकं मार्क्स कसे मिळवायचे, काही लॉजिक्स कसे डेव्हलप करायचे आणि सर्वात महत्वाचं, विज्ञान विषय खूप वास्ट आहे. तर मग तुम्हाला प्रश्न येतात तरी कुठून? प्रश्न जो येण्याचा जो संदर्भ आहे किंवा आपण त्याला पाहायचं आहे की आयोगाने आपल्यापाशी बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. एक तर सिलेबस दिलेला आहे, सिलेबस जास्त एक्सप्लेनेटरी नाहीये, म्हणजे जास्त एक्सप्लेन करून सांगितलेलं नाही. मग काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. बरेच आता सांगत असेल की हा आमच्या पुस्तकातून प्रश्न आला, या पुस्तकातून आला, त्या पुस्तकातून आला. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचे असणार आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. जर प्रश्न बघितले आता विथ प्रूफ आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विथ प्रूफ मध्ये की मागच्या संदर्भ आपण त्याला देणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा संदर्भ देऊन हा प्रश्न कसा डिझाईन केला, एकदम सेम टू सेम डिक्टो काही प्रश्न कसे आयोग कॉपी करतं हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण जे काही आपण PYQ सिरीज घेतली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच गोष्टीवर जास्त फोकस केलाय. विज्ञान विषयामध्ये मार्क्स मिळवायचे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर कमांड पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना इथं कमांड तयार झाले किंवा ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं स्टडी अनालिसिस प्रॉपर झाले त्यांना भरपूर मार्क्स मिळाले. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. पहिला प्रश्न बघूयात आपण. संयुक्त गट ब मुख्य पेपर जो झाला होता त्यातला जो पहिला पेपर आहे तो पहिला जो प्रश्न आहे तो बघा. प्रश्न कसा आहे, प्रश्न क्रमांक 71 प्रश्न काय सांगतोय, एकदम सोपा. जसा एक क्रिकेटमध्ये जो फुल टॉस बॉल असतो ना, डायरेक्ट 6 मारायचा, तशा टाईपचा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला 2 मार्क्स देऊन जाणार आहे हा प्रश्न. काय, एकदम सिंपल साधा, एकदम 5वीतल्या पोराला येईल असा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला मार्क्स देऊन जाणार आहे. आणि काही मुलांनी पेपर सॉल्व्ह करताना सायन्स हा विषय स्किप केलाय. मित्रांनो, एवढी सोपे जर प्रश्न तुम्ही स्किप केले तर रिझल्ट मध्ये बसणार कसं? ठीक आहे. कारण त्यांना आधी सायन्सची भीती असते, विज्ञानाची भीती असते आणि त्या भीतीच्या पोटी ते काय करतात, विज्ञान शेवटला ठेवतात आणि शेवटला तुम्हाला वेळ पुरत नाही. कारण कंबाईनचा पेपर आहे, कंबाईनचा मेन्सचा पेपर आहे. इथं तुमचं काय असणार आहे, रेस अगेन्स्ट टाइम असते, बरोबर का नाही? म्हणजे तुमचा तो क्वेश्चन तुमचा त्या वेळामध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे, तो पेपर कव्हर होणं महत्वाचं आहे. ठीक आहे. प्रश्न बघून घ्या. 71 नंबरचा प्रश्न आहे. भौतिक राशी आणि त्यांचे एकक यांच्या जोड्यात दिल्यात. एकदम सिंपल आहे बघा. लांबी दिली आहे, लांबीची तुम्ही जोडी कुठं लावणार आहे, ऑब्व्हियसली त्याचं एकक दिलेलं आहे सेंटीमीटर. मग आपला जो पहिला टॉपिक आहे, जे काही युनिट्स आणि देअर मेजरमेंट्स, म्हणजे काय मेजरमेंट्स आणि देअर युनिट्स, आपला जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, जेवढ्या काही भौतिक राशी आहेत, भौतिक राशी त्यांचे जे गुणधर्म आहेत ते आणि त्यांच्या सोबतचे असणारे एकक. एवढं सोपं आहे का नाही? एक चार्ट बी पाठ केला असता, आपल्या व्हिडिओमध्ये तो दिलेला आहे, एक चार्ट बी पाठ केला असता तरी तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण उत्तर मिळून गेलेलं असतं. ठीक आहे. वस्तुमान आपण कशामध्ये मोजतो, त्याच्यामध्ये 2 टाईपच्या CGS आणि MKS पद्धती असते. ऍक्च्युली आता मी हा व्हिडिओ फक्त पूर्ण एक्सप्लेनेशनसाठी करणार नाही, मी तुम्हाला संभाव्य उत्तर सांगणार आहे. ठीक आहे. ते तुम्ही फक्त टिक करून घ्यायचे आहेत आणि लॉजिक सांगणार आहे किंवा हे प्रश्न कसे डील करायचे होते आणि हे सगळ्यात महत्वाचं सोर्सेस काय याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. कारण जास्त एक्सप्लेन करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे. चला, वस्तुमानला असणारे ग्रॅम, वेळ असणारे सेकंद. ठीक आहे. टाइम आपला कशामध्ये असतो, सेकंद मध्ये. आणि तापमान आपण कशामध्ये मोडतो, एक तर डिग्री सेल्सिअस मध्ये किंवा स्टँडर्ड युनिट आहे केल्विन मध्ये. सो आन्सर काय असणार आहे, ए ला बी असलेलं एकच फुल टू आन्सर आहे तुमचा ऑप्शन क्रमांक 4. बरोबर आले, बऱ्याच पोरांचं बरोबर आलेलं असेल, होप सो. ठीक आहे. असे प्रश्न तुमचे फ्री असतात, तुम्हाला त्याचे मार्क्स 100% मिळून जातात. ठीक आहे. आता ह्या प्रश्नामध्ये काही लॉजिक लावण्याची गरज नव्हती मित्रांनो, सिंपल होता, जस्ट पाठांतर आणि बेसिक प्रश्न होता. ठीक आहे. आता बघा हा प्रश्न बघा, गॅमा किरणांचा. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही जेवढ्या काही एक्झाम दिलेल्या त्या प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला कुठं ना कुठं तरी अल्फा, बीटा आणि गॅमा म्हणजे जो रेडिओ एलिमेंटचा जो टॉपिक आहे, म्हणजे जे काही किरणोत्सर्गी करणारे जे काही घटक असतात त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे आपण. ठीक आहे. सो त्याच्यावर प्रश्न हमखास असतो. मग कसा असतो तर तुम्हाला ते सांगतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मग बघा, तुम्हाला इथं तुम्हाला सगळे जे लॉजिक सांगून देणार प्रश्न आपण नंतर पाहूया. आधी बघा, तुम्हाला हा प्रश्न कुठं आलेला आहे, 2023
2023ची जी गट ब ची पेपर झाला होता, गट ब चा जो पेपर होता त्याच्यामध्ये हा प्रश्न आला होता, खालीलपैकी कोणते सर्वात भेदक आहे, आणि ऑप्शन काय दिले होते, अल्फा कण, इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन आणि गॅमा किरण. बरोबर का नाही, उत्तर पण होतं गॅमा किरण. आणि मग तुम्ही एक्सपेक्ट करू शकता ना, तर 2023ला जर हा प्रश्न आलेला असेल तर 2024च्या पण 2023च्या मुख्यमध्ये जर प्रश्न आलेला असेल, 2024 मध्ये एकतर प्रिलिम्स मध्ये असेल किंवा मुख्यमध्ये असेल, कुठं ना कुठं तरी. आणि अजून एक महत्वाचा, कुठं ना कुठं तरी असं जे मला म्हणायचंय, त्याच्यामध्ये मग तुमचं राज्यसेवा असेल, इतर तुमच्या सरळ सेवा असतील, कंबाईनचे पेपर असेल, मग गट ब असेल, गट क असेल, इव्हन जे काही टेक्निकलचे एक्झाम आहेत त्या सगळ्यामध्ये विज्ञान हा विषय कॉमन आहे. म्हणजे एकदा का तुमचं विज्ञान विषयामध्ये कमांड तयार झाली की तुम्ही या सर्व परीक्षा देऊ शकता आणि या सर्व परीक्षेमध्ये चांगला स्कोर मिळू शकता. सो सामान्य विज्ञानाला तुम्ही कॅज्युअली घेऊ नका मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट विषय आहे. ठीक आहे, इथं आलेला त्याचं उत्तर आहे गॅमा. आणि इथं तुम्हाला हा जो चार्ट दिला हा स्टेट बोर्ड मधला चार्ट आहे मित्रांनो. उगाच मी कुठल्या माझ्या पुस्तकातून माझ्या नोट्स मधून आलेलं असलं काही सांगणार नाही. तर स्टेट बोर्ड मध्ये जे काही आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा आपले फंडामेंटल असतात. कुठल्याही विषयाला मजबूत करायचं असेल, स्ट्रॉंग करायचं असेल, तर तुमचं फंडामेंटल म्हणजे तुमचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे. आता तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये 100% तुम्हाला तुमच्या फाउंडेशनवर काम करणं खूप गरजेचं आहे. मग स्टेट बोर्ड असतील, एनसीईआरटी जे असतील, ज्या गव्हर्नमेंटचे अप्रूव्ड पुस्तक आहेत, अथॉराइज्ड सोर्सेस आहेत, त्याचा तुम्हाला प्रॉपर अभ्यास असणं गरजेचं आहे. ठीक आहे, गॅमा किरणाबद्दल ऍक्च्युअली आता वाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा आपल्याला या टॉपिक मधून आपल्याला कव्हर होणार आहे. तसाच पुढचा प्रश्न बघा, काय सांगितले, जेव्हा किरणोत्सर्गी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करते तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे ठरते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं काय विचारलंय, खरे ठरते हा प्रश्न विचारला. आणि बघा आता या एकाच चार्टवरून तुम्हाला काय होणार आहे, हे दोन्ही प्रश्न आणि हा आपण म्हणजे 72 आणि 73 दोन्ही पण मिळणार आहे तुम्हाला उत्तर. आणि हा तर ऑलरेडी 2000 मुख्यचा प्रश्न आहे, कुठला, 2023चा. त्याच्यामुळे याचा काय आपण बघणार नाही. ठीक आहे, कारण हा ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे आन्सर याचं गॅमा रेजचा असणार आहे. चला प्रश्न बघू आता काय आहे. बघा, खालीलपैकी कोणता गॅमा किरणांचा गुणधर्म आहे. म्हणजे तुम्हाला गॅमा किरण किंवा अल्फा, बीटा, गॅमा यांची प्रॉपर्टीज माहित पाहिजे, यांचे गुणधर्म माहित पाहिजे. ओके, चला बघा, म्हणजे काय सांगितलं, यामध्ये 2 एकक धनभार असतो मित्रांनो. अल्फा जे पार्टिकल्स असतात, अल्फा पार्टिकल ते पॉझिटिव्ह असतात हे आपल्याला माहिती आहे. बीटाचे पार्टिकल्स असतात ते निगेटिव्ह असतात हे पण माहिती आहे. मग गॅमा पार्टिकलला कोणताच चार्ज नसतो, ते काय असतात, न्यूट्रल असतात. बरोबर का नाही, न्यूट्रल असतात, त्याच्यावर कोणताही चार्ज असत नाही. परंतु इथे तर 2 एकक दिले म्हणजे हे स्टेटमेंट तुमचं रॉंग असणार आहे. ठीक आहे, बीटा किरणापेक्षा आयनीकरण शक्ती 100 पट जास्त असते. आता ही आयनीकरण म्हणजे काय असणार आहे, आयोनायझेशन पॉवर. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे किंवा आपण आपल्या स्टेट बोर्डच्या नोट्स मध्ये पण पाहणार आहोत की अल्फा, बीटा आणि गॅमा हे जे 3 किरण आहेत, अल्फा, बीटा आणि गॅमा, याच्यामध्ये सर्वाधिक जास्त जे असणार आहे आयोनायझेशन पॉवर ही अल्फाची असणार आहे. बीटाची त्याच्यापेक्षा कमी म्हणजे मॉडरेट आणि गॅमाची सर्वात कमी असणार आहे. हे खूप लक्षात घ्या, कारण हेच गुणधर्म आपण पुढे बघायचं. कुठे बघायचं हा गुणधर्म, चला इथं बघा, हे तुम्हाला दिसतंय इथं गॅमा किरणामध्ये बघा स्वरूपमध्ये पहिलं स्टेटमेंट आहे अल्फा किरणांचा काय असणार आहे, इथं त्यांनी दिलाय की अल्फा कणांचा प्रवाह हा कसा दिलाय, हेलियम प्लस प्लस म्हणजे पॉझिटिव्ह दिलाय. समजतंय का. पुढे इथं बघा बीटा किरणाचा प्रवाह काय सांगितला, निगेटिव्ह म्हणजे हा निगेटिव्ह असणार. आणि गॅमा विद्युत चुंबकीय प्रारण असं सांगितलंय, म्हणजे हे इलेक्ट्रोनिगेटिव्हली कसं असणार आहे, न्यूट्रल असणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिकली कसे असणार आहे, न्यूट्रल असणार आहे, हे लक्षात घ्या. इथं तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं. पुढे बघा काय आपल्याला बघायचंय, आयनीभवन शक्ती अतिउच्च कोणाची आहे, अल्फा पार्टिकलची. पुन्हा कमी कोणाची सांगितली आहे, बीटाची. आणि सर्वात कमी म्हणजे अतिशय कमी सांगितले म्हणजे एकदम निग्लिजिबल आहे, कुणाची आहे, गॅमा पार्टिकलची. आणि लक्षात घ्या तुमचं हे पण स्टेटमेंट रॉंग असणार आहे, कारण बीटा किरणापेक्षा आयनीकरण शक्ती या गॅमा पार्टिकलची खूप कमी असते. इथं 100 पट म्हणजे जास्त असं सांगितले, जास्त हा शब्द रॉंग आहे. ठीक आहे, म्हणजे हा ऑप्शन पण तुमचा रॉंग झाला. त्यांच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही म्हटले. आणि पुढे बघा, इथं तुम्हाला दिलंय बघा, विद्युत क्षेत्रातील विचलन. इथं बघा ऋण प्रभावित म्हणजे अल्फा पार्टिकल असेल तर ते काय असणार आहे, ऋण प्रभावित पट्टीकडे आकर्षित होणार आहे, कारण अल्फा पार्टिकल हे पॉझिटिव्ह असतात, बीटा पार्टिकल्स हे निगेटिव्ह असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ऋण गुणधर्म असतो. सो ते काय असणार आहे, धन प्रभाराकडे आकर्षित होणार आहेत. बरोबर की नाही, अल्फा ऋणकडे
बीटा धनकडे, परंतु गॅमा कोणत्याही पार्टिकलकडे किंवा कोणत्याही बाजूला विचलित होत नाही. म्हणून बघा इथलं हे स्टेटमेंट तुमचं करेक्ट सांगते. म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक 3 इज अ करेक्ट आन्सर. दे आर नॉट अफेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. दॅट्स इट. त्यांच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा कोणताही प्रभाव पडत नाही, कारण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिकली कसे असणार आहेत, न्यूट्रल असणार आहेत. आणि चौथा काय ऑप्शन आहे, गॅमा किरणामध्ये ऋण भार असतो. आता बघितलं ना, धन असतो ना ऋण असतो, तो ते असणार आहेत न्यूट्रल असणार आहेत. दॅट्स वाय ऋण असणारा हे सुद्धा तुमचं काय असणार स्टेटमेंट रॉंग आहे. मग तुमचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. बघा मी तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस इयर आलेले क्वेश्चन्स बरोबर का नाही, आणि त्याच्यासोबत जे काही स्टेट बोर्डची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघ. त्याच ह्याच्यावर मिळून जाते तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन पण काय सांगितले, जेव्हा किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारा उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करते तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरं आहे. आता ह्यांनी कोणता पार्टिकल हे सांगितलंय का, नाही, जनरल सांगितलंय. म्हणजे कोणतंही किरणोत्सार जर एखादा एलिमेंट असेल त्याच्यातून जे बाहेर पडणारे जे किरण असतात, बाहेर पडणारे जे रेज असतात, त्याच्यामध्ये अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकल्स काय होत असतात, बाहेर पडत असतात. ठीक आहे, हे जे बाहेर पडणारे अल्फा बीटा गॅमा पार्टिकल्स आहे, त्यांनी असं विचारलंय की बाबा त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीनं म्हणजे कोणत्या दिशेने वळतात का. आता मला सांगा, इथं तुम्हाला वर मी चार्ट दाखवला, याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की विद्युत चुंबकीय क्षेत्र असेल तर ऋण कुठं जात आहेत, अल्फा पार्टिकल ऋणाकडे वळतायत, बीटा पार्टिकल धनाकडे वळतायत आणि गॅमा कुठेही वळत आहेत. मग आपण ह्या स्टेटमेंटहून उत्तराकडे जाऊ शकतो का. बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा काय सांगितले, बाहेर पडणारे किरण हे 3 वेगवेगळ्या भागात विभागले जाऊन. 3 वेगवेगळे भाग म्हणजे कोणते रे, सोपे, अल्फा बीटा आणि गॅमा. कळलं का. त्यापैकी 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वळतील आणि तिसरा भाग हा अनडिफ्लेक्टेड म्हणजे अविचलित राहील असं सांगितले. म्हणजे काय असणार आहे, बरोबर आहे. समजा लक्षात घ्या, तुम्ही काय करता, या ठिकाणून तुमचे काय करताय, हे जे तुमचं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असणार आहे. ठीक आहे, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट जर असेल तर या ठिकाणून जेव्हा किरण बाहेर पडणार आहेत ना, हे काय असणार आहे, जो गॅमा किरण आहे तो काय होणार आहे, स्ट्रेट जाणार आहे. अल्फा पार्टिकल हे निगेटिव्ह पार्टिकल वळणार आहेत आणि बीटा पार्टिकल जे असणार आहेत ना, हे काय करणार आहेत, पॉझिटिव्ह कडे वळणार आहेत. म्हणजे हा अल्फा असेल, हा गॅमा असेल आणि हा बीटा असेल. कळालं, क्लिअर. हे जे वरचे स्टेटमेंट एकदम रॉंग दिलेत बघा. बाहेर पडण्यास सर्वच उत्सर्जन किरण एकाच दिशेने वळलेले असेल म्हणजे सगळे एकाच बाजूला, कसं जाणार आहे, रॉंग. नाही, बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित किरणावर कोणताही फरक पडणार नाही. कसं काय रे, फरक पडणार ना, कारण त्यांच्यावर ज्यावेळेस फरक पडणार, कारण त्यांच्यामध्ये चार्ज आहे, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे आणि तिसरा न्यूट्रल आहे. सो त्यांच्यावर फरक पडणारच. ठीक आहे, बाहेर पडणारे किरण 3 भागात विभागले जातील व त्यांचा मार्ग रॅन्डम असेल. नाही, रॅन्डम कसे असेल, बरोबर एका दिशेने ते जाणार आहे, कारण पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह कडे जाणार आहे आणि निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह कडे जाणार आहे. आणि जो कुठलाही चार्ज नाही, न्यूट्रल असणार आहे, तो काय असणार आहे, एकदम फोकसफुल सरळ जाणार आहे. ते कळालं. नेक्स्ट क्वेश्चन कडे म्हणजे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. मोर एक्सप्लेनेटरी क्लिअर कट आन्सर असलं तरच आपलं विज्ञानामधलं उत्तर बरोबर असं हे लक्षात घ्या कधी पण. कारण इथं हे जर पहिला अर्धा ह्याच्यातलं स्टेटमेंट बरोबर आहे, बाहेर पडणारे 3 भागात विभागले जातात हे जे किरण आहेत, 3 भागात, पण अर्धच बरोबर आहे मित्रांनो. कारण हे पुढचं जे स्टेटमेंट आहे हे मार्ग रॅन्डमली असतील किंवा ह्या तिघांचे मार्ग रॅन्डम असतील किंवा वेगवेगळे असतील असं जे सांगितलंय ना, हे म्हणजे लक्षात घ्यायचं की हे अर्ध स्टेटमेंट चुकीचं आहे, अर्ध बरोबर असलं तरी. म्हणून विज्ञान विषयामध्ये 100% करेक्ट, मोर एक्सप्लेनेटिव्ह, मोर करेक्ट, दिस इज आवर करेक्ट ऑप्शन. सो इथून पुढे लक्षात ठेवायचं, जे करेक्ट असणार आहे त्यालाच फक्त तुम्हाला टिक करायचंय. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा तर प्रश्न खूप वेळेस विचारतो आयोगाला हा प्रश्न एकदम फेवरेट असतो मित्रांनो, कारण सध्याची जी परिस्थिती आहे ही ग्लोबल वॉर्मिंगची परिस्थिती आहे. म्हणून तर आपण पाहतो दिल्लीमध्ये खूप जास्त प्रदूषण असतं. ऍक्च्युली दिल्ली हे सगळ्यात जास्त प्रदूषण असलेलं राजधानीचं ठिकाण आहे. ठीक आहे, आपल्या भारतामध्ये 10 पैकी जवळपास 5 शहर हे आपले भारतीय शहर आहेत की जे सगळ्यात जास्त प्रदूषित आहेत. आणि ह्याचं एकमेव कारण आहे हे म्हणजे आपलं एन्व्हायरमेंटल पोल्युशन. त्याच्यामध्ये इम्पॅक्ट करणारी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे, चला आता मग तुम्हाला याचा प्रश्न काय बघायचा आहे, ओझोन थराच्या कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे. ओझोन थराचं जो आहे, जो तुम्हाला माहिती आहे की आपला स्ट्रॅटोस्फिअर जो आहे ना, त्याच्यामध्ये काय असणार आहे, ओझोनचा एक थर आहे की जो काय करतोय, जो अतिनील जे किरण आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, त्यांना काय करतो, त्यांच्यापासून आपल्या पृथ्वीचं रक्षण करतो. समजा हे आपली पृथ्वी बरोबर का नाही, ह्या पृथ्वीवर जे सूर्यापासून निघणारे जे काही आपण हे सण असं कन्सिडर करून ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणारे सूर्यापासून जे किरण आहेत, अतिनील किरण, हे काय करतं, इथे एक जो काही ओझोनचा लेअर आहे, ठीक आहे, हा जो ओझोनचा लेअर आहे, हा ओझोनचा लेअर जो असणार आहे तो काय केला जातो, अतिनील किरणाला काय करतो,
तो आतील किरणाला ऍब्सॉर्ब करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पृथ्वीपर्यंत ही किरणं येत नाहीत. ठीक आहे, हे इथंच काय होतात, ऍब्सॉर्ब केले जातात, काही रिफ्लेक्ट केले जातात. मग आपल्याला काय महत्वाचं आहे की आपल्या पृथ्वीच्या आणि आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी हे ओझोनचा थर एकदम इंटॅक्ट असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याची जाडी महत्वाची असणार आहे. ठीक आहे, चला, मिथेनचे वाढलेले प्रमाण, CFC क्लोरोफ्लोरोकार्बन्स, कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन आणि NO चे उत्सर्जन. आता बघा इथं हे सर्व ऑप्शन बरोबर आहेत मित्रांनो. ओझोनच्या थरावर अफेक्ट करणारे, ऍक्च्युअली ग्लोबल वॉर्मिंगला इम्पॅक्ट करणारे हे सगळेच ऑप्शन्स आहेत. परंतु काय म्हटलंय, ओझोनचा थरावर डायरेक्ट इफेक्ट करणारं मुख्य कारण म्हटलंय. आता इथं दोन कन्सेप्ट लक्षात घ्यायच्या, ग्लोबल वॉर्मिंग आणि ओझोनचा थर, ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं मित्रांनो. ग्लोबल वॉर्मिंग हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काय होतंय की जे पृथ्वीपासून बाहेर पडणारे जे किरण आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन प्रकारची किरण असतात, एक शॉर्ट वेव्ह आणि लॉंग वेव्ह. पृथ्वीपासून जे बाहेर पडतात ते लॉंग वेव्ह असतात. ते काय केलं जातं, पृथ्वीच्या वातावरणामध्ये ट्रॅप केले जातात, त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. परंतु ओझोनचा थर नष्ट करण्यासाठी काही वेगळे घटक आहेत, त्याला ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस असं म्हणतात. त्याच्यामध्ये सर्वात इम्पॅक्ट जो करणारा घटक आहे तो म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. हे जे हॅलो ग्रुप्स असतात ना, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, तर हे फ्लोरीन असेल, हे सर्व घटक जे काय असणार आहेत, हे काय असणार आहेत, खतरनाक पद्धतीनं ओझोनवर इफेक्ट करतायत, ओझोनचं डिप्लिशन घडून आणतात. ठीक आहे, चला, त्याच्यावर राज्यसेवा 2017ला पण प्रश्न आला होता की ओझोनचा जो होल आहे ते कधी पाहायला मिळालं, त्याचं उत्तर होतं 1985ला. त्याच्यानुसार मग व्हिएन्ना कन्व्हेन्शन असेल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असेल, या सर्व गोष्टी घडून आलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे ओझोनचा लेअर असणं, ओझोनसाठीच्या वेगवेगळ्या समिट आणि ओझोनवर अफेक्ट करणारे जे ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स आहेत, हे सर्व आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. आता बघा पुढे प्रश्न मी तुम्हाला दाखवतो, ह्याचं करेक्ट आन्सर आहे CFC, मोर एक्सप्लेनेटिव्ह, मोर करेक्ट, दॅट इज करेक्ट आवर ऑप्शन, राईट, CFC. पुढे बघा 2018ला प्रश्न आला होता का, आला होता. प्रश्न काय होता, एकदम जसा तसा कॉपी पेस्ट प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणता हरितवायू संपूर्ण मानव निर्मित आहे, संपूर्ण मानव निर्मित आहे. ठीक आहे, तर तुम्ही म्हणताल मिथेन पण मानव निर्मित असू शकतो, बरोबर आहे की नाही. कार्बन आणि हायड्रोजनचं कॉम्बिनेशन होऊन मिथेन आपल्याला माहिती आहे तयार होतो. परंतु मित्रांनो, राईस फील्ड म्हणजे भात शेतीमध्ये नॅचरली पण मिथेन तयार होतो. जे काही डिकम्पोजिशन होतं, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की बायोगॅस वगैरे तयार होतो, त्याच्यामध्ये पण मिथेन तयार होतो. म्हणजे नॅचरली, संपूर्ण, हा शब्द खूप महत्त्वाचा, कीवर्ड लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला खूप वेळेस म्हणतोय की विज्ञान विषयाचा जो काही अभ्यास करतो ना, तिथं तुम्ही एकदम स्पेसिफिक असला पाहिजे मित्रांनो. विज्ञान हा विषय एक्सपेरिमेंट बेसनं तयार होत असतो आणि तिथं तुमचं स्पेसिफिकेशन, मायन्यूट इन्फॉर्मेशन सुद्धा खूप महत्वाची असते. प्रश्न काय सांगितलाय, संपूर्ण मानव निर्मित, म्हणजे मिथेन असणार आहे का, नाही. नायट्रस ऑक्साईड असणार आहे का, नाही. कार्बन डायऑक्साईड असणार आहे का, नाही. तुमचं करेक्ट असणार आहे कार्बन फ्लोरोकार्बन. मित्रांनो, ह्याचे युजेस माहित पाहिजेत. हा आपल्याला माहिती आहे का, हा शीतगृह जे असतात ना, म्हणजे कुलिंग जिथं आपण इफेक्ट वापरतो किंवा आपले फ्रीजर्स असेल त्या ठिकाणी आपण हा क्लोरोफ्लोरोचा कार्बनचा वापर करत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे 2014ला, म्हणजे राज्यसेवा 2000 पूर्वची झाली होती 2014, तिथं पण हा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे, मुख्यत्वे तोच प्रश्न आहे, ओझोन थराचा ह्रास होतो. आता बघा हा प्रश्न आणि हा प्रश्न एकदम सिमिलर आहे की नाही. मग राज्यसेवेचे प्रश्न कंबाईनला कॉपी होतात का, तुम्ही म्हणताल मी फक्त कंबाईनचाच अभ्यास कर, राज्यसेवेचे मला काही घेणं देणं नाही. मित्रांनो, असं करून चालणार आहे का, नाही. बघा राज्यसेवेचा प्रश्न 2014च्या पूर्वचा प्रश्न जसा जसा कॉपी तुम्हाला गट ब मुख्यसाठी 2024 साठी, म्हणजे 10 वर्षानं तुम्हाला डायरेक्ट तो प्रश्न रिपीट पाहायला मिळालाय. मग आपला मुद्दा असणार आहे की मागचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे जो सेट असणार आहे, म्हणजे राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, किंवा तुमच्या टेक्निकलची एक्झाम असतील, ॲग्रीचे काही असतील, जिथं सायन्स असणार आहे, सर्व गोष्टी, सर्व पेपर एकत्र तुमचा असणं पाहिजे. पहिल्यांदा त्यांचा अभ्यास करायचा, नंतर पुन्हा रेफरन्स पुस्तकांचा आणि आपल्या बाकीच्या गोष्टीचा नोट्स वगैरे अभ्यास करायचा. हे लक्षात घ्या मित्रांनो. रॉंग पद्धतीने अभ्यास केला तर रिझल्ट तुमचा अजिबात येणार नाही. तुम्हाला प्रॉपर पद्धतीने अभ्यास करायचा आणि अभ्यासाच्या मेथड पण महत्वाचे आहे तुम्हाला. ठीक आहे, तो राज्यसेवा पूर्वला पाहिला, तो राज्यसेवा 14ला पण पाहिला पूर्वला, आणि इव्हन राज्यसेवा पूर्व 2011ला पण हा प्रश्न रिपीटेड आहे. बघा काय प्रश्न आहे, शीतगृह शुद्ध हवा पूरक यंत्रणेत उपयोगात येणारा कोणता रसायन वातावरणातील ओझोन थराच्या क्षयाकरिता जबाबदार आहे. आलं का, परत 2011चा प्रश्न सुद्धा तुम्हाला जसं तसा रिपीट आहे, त्याचा आन्सर पण सुद्धा क्लोरोफ्लोरोकार्बनच आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन शीतगृहामध्ये वापरलेला हा घटक आहे की जो काय मी तुम्हाला आता सांगितलं की रेफ्रिजरेशन मध्ये तुम्हाला काय केलं जातं, तो यूज केला जातो आणि ज्याचा इफेक्ट काय असतं, ओझोनचं डिप्लिशन. इथं पण महत्वाचं आहे की हा मुख्य घटक आहे, मुख्य घटक, कारण इथं हायड्रोफ्लोरोकार्बन पण आहे, फ्रिऑन पण आहे आणि क्लोरोफ्लोरोकार्बन पण आहे, सल्फर डायऑक्साईड पण आहे. ऍक्च्युली मुख्य आणि मेन जो घटक आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा. नेक्स्ट प्रश्न पण तसाच आहे बघा.
पण थोडासा वेगळा आहे ऍक्च्युअली. त्याचं उत्तर आपल्याला म्हणजे त्याच्या रिलेटेडच आहे. वातानुकूलित म्हणजे शीतकमध्ये खालीलपैकी काय वापरतात, त्याचं उत्तर आहे फ्रिऑन. फ्रिऑन म्हणजे हा त्याच गटातला आहे, फक्त इथं लक्ष द्यायचं आहे, इथं तुमचं उत्तर फ्रिऑन होतं, परंतु या प्रश्नामध्ये उत्तर तुमचं कार्बन फ्लोरोकार्बन आहे. आपल्या प्रश्नामध्ये सुद्धा तुमचं उत्तर CFC असणार आहे, कार्बन फ्लोरो कार्बन असणार आहे. प्रश्नाचा रोग समजून घ्या, प्रश्नाचं डेप्थ समजून घ्या, प्रश्नाला नेमकं काय म्हणायचंय, एक्झाम सेटरनं नेमकं काय विचारलंय याच्यावर तुमचं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे. प्रत्येक कीवर्ड तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. मान्य एक्झाम मध्ये तुम्हाला ते टाइम मध्ये बसवायचं असतं, स्पीड मध्ये वाचायचं, पण स्पीड मध्ये वाचणं हे तर खरंच स्किल आहे. ज्याला स्पीड जमली त्याचा रिझल्ट आला तो पासच होणार आहे. ओझोनचा थर कमी करण्यासाठी मुख्य कारण तुमचं काय असणार आहे, हा CFC असणार आहे. आणि इव्हन क्लोरोफ्लोरोकार्बन असं आयोगानं एकदम एक्सप्लेन पण करून दिलेलं आहे, जे की ब्रॅकेटमध्ये मोर एक्सप्लेनेशन इज नथिंग बट आवर सायन्स आन्सर असतं. मोर एक्सप्लेनेशन हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता आपण. चला परत असून त्याच ह्याच्याबद्दल अजून एक रिपीट प्रश्न आला होता, तो आपण परत घेतोय. क्लोरोफ्लोरोकार्बन. बघा हा प्रश्न काय, क्लोरोफ्लोरोकार्बन मध्ये CFC खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. हा ASO 2016चा पूर्वला प्रश्न आलेला आहे. ह्याच्यामध्ये काय केलं होतं त्यांनी, ह्याच्यामध्ये स्टेटमेंट दिले होते आणि त्यांनी काय विचारलं, खालीलपैकी कोणतं रॉंग विचारले. म्हणजे तुम्हाला जर 11ला प्रश्न आलेला आहे तर तुमचं एक थोडंसं अजून मोर एक्सप्लेनेशनचं काम म्हणजे काय असणार आहे, तुमचं अभ्यासाची मेथड काय असणार आहे, त्या प्रश्न म्हणजे CFC वर जास्त प्रश्न आले तर तुम्ही त्याला काय करायचंय, नेटवर टाकायचंय, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे आणि रीड करायचे. जनरली विकिपीडियाचं पेज वापरू शकता किंवा तुम्ही त्या जे काही एन्सायक्लोपीडिया असतात त्याच्यामध्ये तुम्ही डिटेलिंग पाहू शकता कुणाचं, CFCचं, कारण ह्याच्यावर जास्त वारंवार प्रश्न आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय दिलं, रासायनिक अक्रियाशील आहे, बिनविषारी आहे, गंधहीन आहे का, तर हे बरोबर आहे. द्रावक म्हणून सूक्ष्म तुषार प्रणोत्कारी आणि अकार्याच्या फेसासाठी स्पंजनकारक म्हणून वापरले जाते, बरोबर आहे. अवकाशाच्या वरील पट्ट्यात सूर्याच्या जुंबुलातील, आता हे बघा इंग्लिशमध्ये वाच आहे, broken down in upper layer of the atmosphere by the powerful UV radiation emitted by the sun. बघा जे की आपल्या ओझोनचं जे काम आहे, ओझोन बरोबर की नाही, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिले त्यांनी, बरोबर की नाही. कारण ओझोन लेअर काय करतो, UV रेडिएशनला अडवत असतो आणि त्या ओझोनचा लेअर ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होतं, आपल्या माणसाच्या मध्ये कॅन्सर वगैरे अशा पद्धतीचे डिसीज होऊ शकतात. त्यामुळे ह्याचं करेक्ट आन्सर काय, चूक विचारले तर कुठलं चूक नाही, सर्व बरोबर आहे. CFC चे हे सगळे गुणधर्म आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 इज करेक्ट आन्सर. भरपूर आपण डिस्कस केलं, ऍक्च्युअली हा आपला पेपर डिस्कस करण्याचा मुद्दा नाहीये, आपल्याला पटापट फक्त आन्सर बघायचे आहेत आणि फक्त लॉजिक बघायचे की हा प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून कसा आलेला आहे. ठीक आहे. चला पटकन व्हिडिओला लाईक पण करत जा, कारण तुम्ही लाईक केल्यानंतर आपल्याला कसं मोटिवेशन मिळतं, कारण ही PPT बनवायला, ही सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करायला खूप मेहनत लागते मित्रांनो. तुमचा सपोर्ट असेल तर तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन गोष्टी, इव्हन आपल्या नोट्समध्ये पण या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. जर ज्यांना नोट्स पाहिजे असेल तर स्क्रीनवर जे नंबर वगैरे दिसतंय त्या नंबरवर तुम्हाला काय करायचंय, कॉल करायचा आहे. ठीक आहे. चलो, आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना दुसऱ्या आवर्तात लिथियम पासून ते फ्लोरीन एक्सप्लेन करून दिले त्यांनी. समजा आपण आवर्त सारणी असं म्हटलंय, जर आपण असं म्हटलं की ही अशा पद्धतीची आपली आवर्त सारणी असेल, ठीक आहे. अशा पद्धतीच्या आवर्त सारणीमध्ये तुम्हाला काय विचारलंय की डावीकडून उजवीकडे म्हणजे लेफ्ट टू राईट असं जात असताना काय म्हटलंय, मूलद्रव्यांच्या अणुची त्रिज्या काय होते. पण हा प्रश्न सुद्धा रिपीटेड आहे मित्रांनो, कारण आपल्याला माहिती आहे, आपण स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल पण चार्ट पण दिसेल, इन्फॉर्मेशन दिसेल की डावीकडून उजवीकडे जाताना अणुची त्रिज्या वाढते का कमी होते, पुन्हा जे नंबर ऑफ शेल्स असतात त्यांची संख्या कमी होते का वाढत जाते, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते का वाढत जाते, वरून खाली म्हणजे आपल्या गणामध्ये किंवा आपण त्याला आवर्तामध्ये दोन्हीकडून कसे प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे कमी होते म्हणजे काय असणार आहे, लेफ्ट टू राईट असं जात असताना त्रिज्याची जी साईज असणार आहे ती काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. ठीक आहे. कारण इथं सगळ्यात महत्वाचं आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा इफेक्ट असणार आहे, त्याच्यामुळे साईज काय असणार आहे, कमी होत जाणार आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जसं वाढत जातील तसं गोष्टी चेंज होत जातील, तसं काय असणार आहे, साईज कमी होत जाते. कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे तो काय होतो, तो साईज, तो जो इलेक्ट्रॉन आहे तो पुल केला, तो ओढला जातो. ठीक आहे. चलो, आन्सर विल बी 3. चला परत तसाच प्रश्न आहे, त्रुटी जी जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते त्यात खालीपैकी कोणत्या मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते, असा प्रश्न विचारलाय. बघा आता वस्तुमानानुसार प्रश्न विचारलाय तुम्हाला, हा प्रश्न अगोदर विचारलाय का, हो. ॲलम म्हणजे काय, ह्याचा तुम्हाला केमिकल फॉर्म्युला विचारलाय. तुम्हाला काय विचारलाय, केमिकल फॉर्म्युला विचारलेला आहे अगोदर.
ॲलमचा केमिकल फॉर्म्युला तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, कारण काय सगळे बघा मित्रांनो, आता हे केमिकल फॉर्म्युले मागं पण विचारले, अगोदर पण आयोगाने विचारले, याच्यामध्ये भरपूर तसे प्रश्न, पण मी ते ऍड नाही केले, कारण तुम्हाला कॅल्शियम चुन्याची निवडी, कॅल्शियम हायड्रॉक्साईड ह्याचा प्रश्न तुम्हाला विचारला होता. तुम्हाला क्लोरोफ्लोरोकार्बन बद्दल पण तुम्हाला विचारलेला आहे. तुम्हाला क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला बद्दल विचारलं आहे. अल्कोहोल, इथेन, मिथेन, इथिन या सगळ्याच्यावर तुम्हाला त्याचं केमिकल स्ट्रक्चर जे आहे ना त्याच्याबद्दल प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे. तर इथं तुम्हाला ॲलम हे जे महत्वाचा जी गोष्ट आहे केमिस्ट्री मधला, तर हे तुम्हाला माहित पाहिजे, ह्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. ह्याचा फॉर्म्युला काय माहिती का? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट सेकंड ट्वाईस. आता हे थोडंसं पाठ करणं गरजेचं आहे. आणि 12H2O किती? 12H2O. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर बघा त्यांनी काय म्हणलंय की ह्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त मॉलिक्युलर वेट असलेला जो घटक आहे तो फाइंड आउट करायचा आहे. आता बघा पोटॅशियम एकच आहे, पोटॅशियम एकच असल्यामुळे तुम्ही त्याला काय करू शकता, तुम्ही एक विचार करू शकता की पोटॅशियम एकच आहे, एकच असल्यामुळं याचा किती अणुअंक आहे? पोटॅशियमचा 39, ह्याचा आकडा लिहा तुम्ही 39. ॲल्युमिनियम किती आहे? ॲल्युमिनियम बघा, ॲल्युमिनियम कुठे आहे? ॲल्युमिनियम 27, एकच आहे 27, आपण असणार नाही. सल्फर किती आहे? सल्फर 2 आहेत बघा मित्रांनो. S2 हा ब्रॅकेटच्या बाहेर जो असतो ना, ब्रॅकेटच्या बाहेर तुम्हाला दिसतो ना, हा 2 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्यामुळे S2 आहेत, म्हणजे 2 मॉलिक्यूल झाले. S2 म्हणजे किती झाले? 64 झाले, 2 32 दोन्ही 64, हा पण नाही. आता बघा हायड्रोजन इथे किती आहेत? हायड्रोजन बघा 12 24, ठीक आहे, 24 आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की त्याचं किती असणार आहे? 24, त्याचा एकच आहे, आपल्याला इथं दिलेलं नाही त्यांनी, पण हायड्रोजनचं जे काय ना मॉलिक्युलर वेट आपल्याला माहिती आहे की 1 आहे, त्याच्यामुळे इथं 24 येणार आहे. ओके, नेक्स्ट बघूयात आता ऑक्सिजन. ऑक्सिजन बघा इथं किती आहेत? 4 आहेत. हा 4 आहे आकडा, आणि हा 4 आणि हे 2, म्हणजे 4 दोन्ही 8 प्लस हे 12, म्हणजे 8 प्लस 12 टोटल किती झाले बघा? 20. 20 काय असणार आहे? तर 20 हायड्रोजनचे मॉलिक्युल्स इथं आले, इंटू 16 करा, किती झालं बघा? हे एवढे हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट आपल्याला इथं मिळते बघा. इथं किती झाले? हे इथं 4 इंटू 2 म्हणजे 4 दोन्ही 8, आणि हे इथले 12, इथं 12 आहे बरोबर. 12 8 20 ऑक्सिजन्स आहेत. 20 ऑक्सिजन असेल तर आपण त्याला 16 मल्टिप्लाय करायचंय, कारण त्याचा मॉलिक्युलर वेट एका ऑक्सिजनचं किती असणार आहे? 16. 16 दोन्ही 32, 320, म्हणजे सगळ्यात जास्त जे असणारे मॉलिक्युलर वेट असलेलं, सर्वाधिक जास्त वेट असलेला जो कंपोनंट आहे ॲलम मधला, म्हणजे तुरटी मधला, तो किती असणार आहे? तो असणार आहे आपला ऑक्सिजन असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला थोडंसं माहित पाहिजे. चला पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्राने वर्गीकरणाचे जनक असे म्हटलं जाते? आता हा एकदम कॉमन, आयोगाचा एकदम फेवरेट प्रश्न आहे असा बघा. प्राणी वर्गीकरण, बरोबर का नाही? प्राणी, वनस्पती, हे तुम्हाला माहितच पाहिजे ह्याच्याबद्दल, कारण प्रत्येक वेळेच्यावर प्रश्न आयोग विचारत असतात. ठीक आहे, मग हे तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे, माहित पाहिजे. अरिस्टॉटलने काय सांगितलं होतं, बेंथमन हुकरने काय सांगितलं होतं, तसंच मग जे काय कॅरोलस लिनियस यांनी काय सांगितलं होतं, रॉबर्ट ब्राऊनचं म्हणणं काय, लामार्क काय, तर रॉबर्ट हुक काय, हे खूप रिपीटेड प्रश्न आहेत मित्रांनो याच्यावर. ठीक आहे, रॉबर्ट ब्राऊन पेशी केंद्रकाचा शोध लावला होता. मागच्या वेळेस राज्यसेवा पूर्व 2024चा पेपर बघितला तर पेशी सिद्धांतावर प्रश्न आहे. ठीक आहे, टेन आणि शॉन यांनी पेशी सिद्धांत मांडला होता. तुम्हाला ऑप्शन मध्ये रॉबर्ट ब्राऊन दिसेल तिथं. त्यांनी पेशी केंद्रकाचा शोध लावला. लामार्कने इव्होल्युशनची थिअरी मांडलेली आहे. ठीक आहे, रॉबर्ट हुक पेशी हा जो शब्द आहे तो पॉइंट केला फर्स्ट रॉबर्ट हुके, आणि कॅरोलस लिनियस जे आहे ना यांनी काय केले वर्गीकरणाचं पहिल्यांदा बायनॉमियल नॉमिनक्लेचर केले. बायनॉमियल नॉमिनक्लेचर हे तुम्हाला माहित पाहिजे. कुठेही प्रश्न, आता मी कुठून सांगतोय का नवीन बघा, आता हा प्रश्न तुम्हाला रिपीट आहे. दोन नावे बायनोमियल म्हणजे देण्याची दिले बघा. बायनोमियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन खालीलपैकी कोणी दिली आहे? कॅरोलस लिनियस. आलं का? राज्यसेवा पूर्व 2018चा प्रश्न. मग तुम्ही म्हणता की मला प्रश्न टॅकल होत नाही सायन्सचे. अरे भाऊ, मग महत्वाचा मुद्दा आहे की काय करायचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचलाय का तू? प्रिव्हियस इयर क्वेश्चनला प्रॉपर अनालिसिस केलंय का? त्याचा स्टडी केलाय का? का नाही येणार आहे तुला उत्तर? ते मधले प्रश्न आहेत नाही सगळे रिपीटेड प्रश्न. तसं बघा, परत बघा, राज्यसेवा पूर्व 2014ला वनस्पतींना द्विनाम पद्धतीने कोणत्या शास्त्रज्ञाने वर्गीकरण करायला सुरुवात केलेली आहे? ऑप्शन एकच आहे, कॅरोलस लिनियस. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न परत परत मी मुद्दाम जास्त घेतलेला नाही. अजून भरपूर प्रश्न आहेत मित्रांनो, कारण बेंथमन हुकरवर पण प्रश्न आहे का? आहे प्रश्न. परत थिओफ्रेटिसवर प्रश्न आहे का? आहे प्रश्न. ठीक आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो. बघा, राज्यसेवा पूर्व 2014चा आहे, 18चा आहे प्रश्न. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, गट ब गट क च्या कुठलेही पेपर असेल, पण विज्ञान हा विषय असा आहे ना सगळ्यांना एकच आहे. त्याच्यामुळे एकदा अभ्यास झाला की तुमचे तेवढे मार्क्स फिक्स झाले. त्यामुळे हा विषय स्किप करू नका. थोडंसं
शब्द हार्ड वाटतात पण 1 2 3 टाइम्स. आणि विशेष म्हणजे खूप रेफरन्स मधले जड पुस्तक वाचण्यापेक्षा एकदम शॉर्ट नोट्स तयार करा, शॉर्ट नोट्स रिव्हिजन करा, भरपूर मार्क्स मिळून जातील. टू द पॉईंट असण्यासाठी आपल्याकडे त्या सगळ्या कंपाईल केलेल्या नोट्स आहेत मित्रांनो, ते तुम्ही ऑर्डर करू शकता. ठीक आहे, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला त्याचा नंबर दिसेल, डिस्क्रिप्शन मध्ये पण आपण त्याचे डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवून देईल. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता समजला प्रश्न बघा. हा प्रश्न तुम्ही म्हणताल की हा प्रश्न बऱ्याच जणांना म्हणजे कसा आला, स्किप केला पोरांनी प्रश्न. हा मित्रांनो सोपा प्रश्न आहे एकदम. खाली कोणते प्राणी एकाच जातीचे आहेत, हा प्रश्न कुठून रिफ्लेक्ट झालाय पहिल्यांदा तो बघून घ्या. बघा 2024चा जो राज्यसेवेचा आत्ता झालेला पूर्वचा पेपर होता, जी राज्यसेवा पूर्व सारखं पोस्टपोन झाली, सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न आला होता. खाली कोणते प्राणी एकाच वर्गातील आहे, सेम प्रश्न रिफ्लेक्ट झाला का नाही, कोणत्या जातीचे आहेत म्हणजे एकाच वर्गातील, कोणत्या फायलम मधील आहेत, सेम फायलम, आला का प्रश्न तिथंच. मग मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चनला प्रॉपर तुम्ही पाहिलं तर तुम्ही उत्तरापर्यंत जाणार का नाही, बरोबर का नाही. I1 याचं उत्तर 4 दिलं होतं, बरोबर की नाही. एकाच म्हणजे सगळे पायसेस आहेत, फिशेस आहेत, फिश आपण मासे म्हणू त्याला सोप्या भाषेमध्ये, हे सगळे मासे वर्गीय आहेत, बरोबर का नाही. त्याच्यामधले काही अँफिबियन्स आहेत, हिपोकॅम्पस वगैरे हे अँफिबियन्स आहेत, अँफिबियस, रेप्टाइल्स आणि फिशेस यांचं कॉम्बिनेशन केले. एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे, प्राणी वर्गीकरणाचा अभ्यास करता असताना कमीत कमी त्याचे 3 ते 4 उदाहरणं जे आयोग विचारता सारखं हे माहीतच पाहिजे. परत प्रश्न बघा, संयुक्त गट ब मुख्यमध्ये पण विचारलाय. अपृष्ठवंशी प्राण्यांचा सर्वात दुसरा मोठा हा 23चा मुख्यच आहे मित्रांनो. बघा मी तुम्हाला का दाखवलं हे पण तुम्हाला सांगतो. संयुक्त गट ब मुख्य 2023 ला प्रश्न काय विचारला होता, विच इज द सेकंड लार्जेस्ट फायलम ऑफ इनव्हर्टिब्रेट, म्हणजे अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा घटक कोणतं. उत्तर यायचं मोलुस्का. मोलुस्का जे आहेत ना हे सर्व काय असणार आहेत, नंबर ऑफ जे असणार त्यांची संख्या खूप जास्त आहे, पण किती, सेकंड नंबर आहे. एक नंबरला आर्थ्रोपॉड आहेत, आर्थ्रोपॉडा जे म्हणतो ना इन्सेक्ट वर्गीय आर्थ्रोपॉडा, हे एक नंबर आहे. 2 नंबरला मोलुस्का आहे. मग ह्याच्यावरून तुमचं काम आहे की ह्या मोलुस्काला थोडं फोकस करायचंय. इव्हन गट क च्या मुख्याला पण मोलुस्कावर प्रश्न आहे मित्रांनो, तो नाही मी ऍड केला इथं. त्याच्यामध्ये पण काय विचारलं होतं की मोलुस्काच्या प्रॉपर्टीज बद्दल प्रश्न विचारलाय. त्यांना सरपटणारे जे म्हणजे 2 नाजूक असे काय स्नायुयुक्त पाय असतात, त्यांचा जो सेल असतो तो कसा बनलाय, कॅल्शियम कार्बोनेटने बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांच्या जो सेल असेल त्यांच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कॉन्कोलॉजी म्हणतात. हे प्रश्न येऊन गेलेत मित्रांनो, रिपीटेड आहेत. मी काही सगळं नाही ऍड केलं, पण तुम्हाला एक मुद्दा सांगवले की हे प्रश्न रिपीट होत असतात, तुमचा त्याच्यावर फोकस असणं गरजेचं आहे. पहिलेच आपण आता आन्सर बघूया, करेक्ट आन्सर काय असणार. बघा इथं पण प्रश्न आलाय, सेम पॅटर्न कॉपी पेस्ट आहे. जो आता आपण प्रश्न बघणार आहोत कंबाईनचा, तो प्रश्न राज्यसेवा पूर्व 2017 तसाच विचारलाय. बघा विच इज द करेक्ट ग्रुप फ्रॉम विच द टॅक्झोनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे काय सांगितलंय, म्हणजे एकाच कुठल्या तरी जातीमध्ये असलेले जे काही घटक आहेत ना ते तुम्हाला विचारले. मग ऑप्शन बघा, फोलास, पायला आणि कट्टल फिश, हे कोण आहेत. पायला, कट्टल फिश, फोलास कोण आहेत. बघा आता हाच तुम्हाला पुढे दिसतोय हा प्रश्नामध्ये जे आपण डिस्कस करणार. बघा काय इथं, ऑक्टोपस, पायला आणि सेपी आहे. कोण आहेत एकाच जातीचे. अरे भाऊ हे सगळे कोण आहेत, मोलुस्का आहेत. कोण आहेत मोलुस्का. मग तुमचं काम आहे ना की ह्या गोष्टीवर फोकस करायचा आहे की हा तुमचे रिपीट येणारे प्रश्न आहेत. हा फायलम खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणता की प्राणीवर्ग कोण, एवढी नावं किचकोट आहेत, किती नावं लक्ष ठेवायचे, कसं काय करायचं. मग हे तुम्हाला सांगते की मोलुस्का आधी तुमचं पहिली प्रायोरिटी आहे. जे काही सगळे 9 क्लास आहे त्या 9 क्लास मधला पहिला प्रायोरिटीने अभ्यास करायचा तुला प्राणी वर्गीकरणामधला मोलुस्का. झालं त्याचा अभ्यास करा की पुन्हा बाकीचे त्याच्या सराउंडिंग मधले करायचे. मग प्लॅटिहेल्मिंथिस असेल, इकॉनोडर्मॅटा असेल, ठीक आहे, एस्केरिस असेल, ठीक आहे. हे तुम्हाला जमलं पाहिजे की ह्याच्या पद्धतीने तुमचा अभ्यास झाला पाहिजे. चला पुढे बघूया. मी सिंपल सांगतोय, साध्या भाषेत सांगतोय, समजून घ्या. मी लिंक पण द्यायचा प्रयत्न करतो. ते सेवा पूर्व 2017 प्रश्न आहे, सेम टाईप मध्ये वर्गीकरण विचारलं होतं. फोलास, पायला, कटल फिश हे सगळे काय असणार आहे, हे सगळे मोलुस्क असणार आहे मित्रांनो. कोण आहेत मोलुस्क. मोलुस्काचे एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे. 17ला सांगितले, तुमचं काम आहे हे सगळं तुम्हाला 24ला पण माहित पाहिजे. ठीक आहे, म्हणजे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन क्रमांक 2. लिंक होत आहेत, व्यवस्थित समजतंय, आवडत असला व्हिडिओ, समजत असला, गोष्टी थोड्या क्लिअर होत असल्या, कसा अभ्यास करायचा, सायन्सची भीती मरत असेल, नेमकं काय करायचं हे जर कळालं तर तुमची सायन्सची भीती मरून जाणार आहे, बरोबर की नाही. मग हेच करायचंय ना आपल्याला काय तुम्हाला कंटेंट लय द्यायचा प्रकार नाही, कारण तुम्ही अभ्यास स्वतः करणार आहेत मित्रांनो. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल. पण महत्वाचं काय की कसं करायचं हे सांगणं महत्वाचं आहे. मग आपला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच तुम्हाला आहे. येणारे जी ग्रुप सी चे मुख्य आहे त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे, कारण तिथं पण तुम्हाला सायन्स 20+ मार्काला असणार आहे. टेक्नॉलॉजीचा पार्ट काय असणार आहे, कोर सायन्स असणार आहे, आणि कोर सायन्स याच बेसिसवर असणार आहे. बघा आता वेळ गेला नाही तुमचा अजून. जर तुम्हाला ग्रुप सी मध्ये पण चांगले मार्क्स पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या आपल्या जे सायन्सची जी बॅच असणार त्याच्याबद्दल पण तुम्हाला चौकशी करायची. आपल्या ज्या नोट्स आहेत
फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी प्लस वनस्पती शास्त्राच्या ज्या गोष्टी असणार आहेत ते, प्लस तुम्हाला हायजीनचे पण नोट्स असे एकत्र कंबाईन करून तुम्हाला त्या नोट्स प्रोव्हाइड केले जातील. एकदम मिनिमम फीस मध्ये असणार आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं, स्क्रीनवर नंबर दिसतोय त्याला कॉल करायचा आहे, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळवायची आहे. पटकन करायचं, वेळ गेला नाही पाहिजे मित्रांनो. ग्रुप सी ची मुख्य आता जवळ पडलेली आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. सरपटणारा जो काही सरीसृप प्राणी वर्गाच्या खालील प्राण्यापैकी जिवंत जीवाश्म म्हणजे काय? पहिली गोष्ट हे समजून घ्या की लिव्हिंग फोसाईल कोणाला म्हणायचं. लिव्हिंग फोसाईल म्हणजे असे घटक असतो मित्रांनो की जे की वर्षानुवर्ष त्यांच्या ज्या स्ट्रक्चर काहीच बदल झालेला नसतो. म्हणजे भरपूर, जसं आपण एक कासव म्हणतो बघा, कासव हे एक असं आहे जिवंत फोसाईल मानला जातं. हजारो वर्ष झालं तरी ते कासवाचं जे लिंक आहे किंवा कासवाचं जे स्ट्रक्चर आहे जसं तसं, त्याच्यामध्ये जास्त म्युटेशन झाले नाही, त्याच्यामध्ये बदल जास्त झाले नाही किंवा इम्प्रुव्हमेंट झाले नाही, त्याला आपण लिव्हिंग फोसाईल असे बरेच आहेत. प्लांट्स जिंक गो बायलोबा आहे. ठीक आहे, जसं आपण पाहतोय की प्राण्यामधला त्यामधला स्पेसिफिकली रेप्टाईल आपल्या नोट्स मध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये हे दिलंय बघा. प्राणी वर्गीकरणाचा क्लासिफिकेशन मध्ये शेवटचा एक पॉईंट आपण एक्सप्लेन केलाय की प्रत्येक ह्याच्यामध्ये समजा रेप्टाईल मध्ये असेल तर त्याच्यामधला कोण असणार आहे. मी त्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्हाला आता पाठवतो, तुम्हाला इथं दिसेल डिस्क्रिप्शन मध्ये. स्क्रीनशॉट पण मी ऍड करेल किंवा आपल्या नोट्स मध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये गटामधला त्याचा लिव्हिंग फोसाईल कोणता आहे हा मी ऍड केला. जो तुमच्याकडे नोट्स असतात, तुमचं एक रिव्हिजन पडला असेल तुम्हाला हा प्रश्न आला असता. ठीक आहे, फायलम रेप्टाइलिया मधला जो असणार आहे त्याला ऍक्च्युअली नाव आहे ह्याचं जे नाव आहे ह्याला म्हणतात टाउटारा. काय नाव ह्याचं? टाउटारा. हे नाव थोडंसं वेगळं आहे, लक्षात घ्या. म्हणजेच काय असणार आहे, स्पिनोडॉन हा जो तुम्हाला सरड्यासारखा दिसणारा जो प्राणी आहे ना, हा असणार आहे तुमच्या रेप्टाइल्स मधला लिव्हिंग फोसाईल. म्हणजे तुम्ही आज जर सरड्याचं स्ट्रक्चर बघत असाल ते पण बऱ्यापैकी असंच आहे, बरोबर की नाही. भरपूर वर्ष म्हणजे हजारो वर्ष जर त्या जीवामध्ये बदल होत नसेल तर तो काय करत असतो, तो कॅरी फॉरवर्ड करत असतो मागचं काय असणार आहे, मागच्या असलेले जे की त्याचे जे वंश त्याचे जे आपण म्हणतो त्याचे गुणधर्म त्याच्या डीएनए तो काय करतो, तो कॅरी फॉरवर्ड करत असतो. म्हणून त्याला आपण लिव्हिंग फोसाईल असं म्हणतो. फोसाईल म्हणजे जीवाश्म. ठीक आहे, तर तुम्हाला इथे दिसून येत आहे तो. ठीक आहे, हा कधीपासून आहे बघा. हा इट इज द ओनली सर्वाइव्हिंग मेंबर ऑफ एन्शियंट ऑर्डर ऑफ रेप्टाइल ड्युरिंग द मेसोझोइक इरा पासून तो जिवंत आहे. समजून घ्या, मेसोझोइक इरा. आपण वेगवेगळे जे इरा बघितले होते. ठीक आहे, पण जॉग्राफीमध्ये पाहतो की पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वेगवेगळे रॉक्स जे आहेत ना त्यांचं जे म्हणजे उत्क्रांत होत गेले त्याच्यामध्ये हे वेगवेगळे आपण इरा डिस्कस केले. त्याच्यामध्ये कोणते प्राणी कोणत्या इरामध्ये तयार झालेत किंवा त्याचा पुढचा जो टप्पा आहे तो युऑन्स असणार आहे. ठीक आहे, आपण ते पण डिस्कस केले. टर्शरी, क्वाटरनरी मॅमल्स असतात हे आपण डिस्कस केले मित्रांनो आपल्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये. सो हे लक्षात घ्या बघा. हा पण फ्री प्रश्न एकदम जसा तसा कॉपी आणि बऱ्याच पोरांचा हा प्रश्न चुकलाय. कारण या प्रश्नामध्ये आयोगानं काय केलंय, तुम्हाला थोडं ट्रॅप करायचा प्रयत्न केला. कारण आपण जे काही अभ्यास करतो तुम्हाला माहिती आहे की स्पेसीज कशाला म्हणतात, जिन्नस कशाला म्हणतात, फॅमिली कशाला म्हणतात, ऑर्डर कशाला म्हणतात, क्लास कशाला म्हणतात, फायलम, किंगडम, ह्याच्यासोबत तुम्हाला मी शॉर्टकट पण सांगितलं होतं है का नाही. क्लास ऑफ जीएस, लाइफ में वो 2 बार फेल हुआ था उसने क्लास ऑफ जीएस ज्वाइन किया. आपल्या बॅच मध्ये बऱ्याच लोकांना आठवत पण असेल, हे मी सांगितलं होतं बघा. क्लास ऑफ जीएस ज्याला माहित आहे, क्लास ऑफ जीएस बरोबर आहे का नाही. लाइफ में 2 बार वो फेल हुआ था उसने क्लास ऑफ, लिहून दाखवतो तुम्हाला, लाइफ में 2 बार ठीक आहे बघा. लाईफ सगळ्यात वरच असणार आहे, डोमेन असणार आहे. ठीक आहे, सी म्हणजे क्लास असणार आहे. ठीक आहे, परत क्लासमध्ये काय म्हणजे ऑर्डर असणार, एफ म्हणजे फॅमिली, जी म्हणजे जिन्नस आणि एस म्हणजे स्पेसीज असणार आहे. मग आपल्याला आयोगाने कसं विचारले बघा, आर इन द हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणले. सी कुठेही बघा, आता इथं बघा, इथं लक्षात घ्या. शेवटचं काय, स्पेसीज आयोगाने दिलं नाही, आयोगानं स्पेसीज नाही जिन्नस पासून पुढे दिले. हे लक्षात घ्या, म्हणजे त्यांनी काय फुलं पासून दिले पुढं. मग हे म्हणजे याला जिन्नस म्हणतो आपण. जी अगोदर असलं पाहिजे, बरोबर आहे. जी कुठे सी बघा, लास्टला जे आहे ना सी, उलट केलंय पुन्हा अजून आयोगाने. हे पण तुम्हाला सांगतोय कारण तुमचं कन्फ्युजन जास्त वाढावं असं आयोगानं प्रयत्न केला. ठीक आहे, जिन्नस असेल, नंतर त्यानंतर काय असणार पाहिजे, फॅमिली पाहिजे. एफ कुठे, डी असलं पाहिजे बघा. सी नंतर डी, नंतर काय असणार आहे, ऑर्डर असलं पाहिजे. एफ नंतर ओ फॉर ऑर्डर. ठीक आहे, त्यानंतर वर क्लास, हे महत्वाचं. वर डोमेन असतं, शेवटला लाईफ असतं, मध्ये फायलम असतं. हे गोष्टी खूप सोप्या आहेत मित्रांनो. मग तुम्ही म्हणता असा प्रश्न कुठं अगोदर आला होता, भाऊ बघ लगेच आला होता का. चल चेक करू आपण पहिला प्रश्न कुठं आला. राज्यसेवा 2000 पूर्व 2022चा प्रश्न बघा. राज्यसेवा 2022चा पूर्वचा पेपरमध्ये जशा तसा प्रश्न. आणि इथं पण तुम्हाला हाच टॅप दिला होता बघा. चुकवलं होतं कसं, पहिलंच ऑप्शन बघा,
स्पेसीज, जिन्नस, ऑर्डर, फॅमिली, क्लास, फॅमिली, फायलम आणि किंगडम. म्हणजे तुम्ही जर स्पेसीज पासून म्हणजे असं अभ्यास केला असेल की वाटतं हा स्पेसीज पहिल्यांदा असेल किती टिक मारले, बरेच पोरं टिक मारले ह्याला, रॉंग आहे का. इथं तुम्ही चेक करा पुढं फायलमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिली कुठं ढकललंय त्यांनी, म्हणजे काय होतं. आणि किंवा शेवटला परत इथं काय केलं, किंगडम ठेवले. म्हणजे तुम्ही पहिलं आणि शेवटचं बघता मधला वाचत नाही, वेळ नसतो ना, बरोबर का नाही. तुम्ही पूर्ण वाचत नाही, मग तुमचं बरोबर तुम्ही पहिलं टिक करता, ऑप्शन चुकतं. त्यांनी ट्रॅप करण्यासाठी तुम्हाला चेंज केलं होतं, तुम्हाला फोर्थ ऑप्शन टाकलं होतं. बघा कसं केलं, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिन्नस आणि स्पेसीज. मग हे लक्षात घ्यायचं तुम्हाला, स्पेसीज शेवटला आहे, नंतर जिन्नस आहे, फॅमिली आहे, ऑर्डर आहे, क्लास आहे, फायलम आहे, किंगडम. ठीक आहे. हो, तुमचं करेक्ट आन्सर इथं काय असणार आहे, करेक्ट आन्सर तुमचा ऑप्शन क्रमांक 3 दिसायला. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे वनस्पतीय संप्रेरक जे पाण्याची कमतरता असल्यास स्टोमॅटा बंद करते. बघा, असे काही वनस्पती असतात की जे आपण त्याला स्ट्रेस हार्मोन असं म्हणू शकतो. ज्यावेळेस त्याला असं कळतं की अनफेवरेबल कंडिशन आहे, दुष्काळ पडत आहे, जमिनीमध्ये पाणी नाहीये, त्यावेळेस ते काय करत असतात, बाबा तग धरून ठेवण्यासाठी, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी बरेचसे त्याचे जे काही फंक्शन्स असतात ते बंद करतात. आणि आपण पाहिले की वाळवंटी वगैरे ह्या ठिकाणी पाण्याची खूप कमतरता असते, झाडं त्या स्वतःला अडॅप्ट करत असतात. मग त्यांचं जे स्टोमॅटा असतो, स्टोमॅटा म्हणजे काय, पाण्याच्या खाली जे पर्णरंध्र असतात त्याच्यातून ट्रान्सपिरेशन होत असतं, म्हणजे वेगवेगळ्या गॅसेसचा आणि पाण्याचं एक्सचेंज होत असतं. ठीक आहे. तो ते स्टोमॅटा बंद करतात, कारण जास्तीत जास्त पाणी जर बाहेर पडत गेलं तर झाडाला जगण्यासाठी पाण्याची कमतरता भासेल, त्याच्यामुळे ते काय होतं, स्टोमॅटा बंद करतात. मग असं कोणता घटक आहे की जो स्टोमॅटा बंद करायला हेल्प करतो, असं कोणता हार्मोन आहे, ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन असं म्हणू शकतो, त्याला आपण नाव आहे ऍब्सिसिक ऍसिड. तुम्ही म्हणताल हा प्रश्न अगोदर कुठं आलाय का, अरे भरपूर प्रश्न आले. हे जे असणार आहेत प्लांट हार्मोन, जो आपल्या वनस्पती शास्त्रामधला महत्वाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये ऑक्झिन्स आहे, जिबर्लिन्स आहे, सायटोकायनिन्स आहे, इथिलीन आहे, ऍब्सिक ऍसिड आहे. त्यांचे केमिकल स्ट्रक्चर माहित पाहिजे, त्याचे इफेक्ट माहित पाहिजे. कोणाला डॉर्मन्सी हार्मोन म्हणतात, कोणाला सेल इलॉंगेशनचा हार्मोन म्हणतात, कोणाला स्ट्रेस बस्टर म्हणतात. ठीक आहे, सर्व माहित पाहिजे. कोणाला रायपनिंग हार्मोन म्हणतात, फ्रूट रायपनिंग. हा प्रश्न आला होता का, चला पुढे बघूयात आलाय का प्रश्न. राज्यसेवा पूर्व 2022 मध्ये प्रश्न आलेला होता की खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते. ऍक्च्युअली लक्षात घ्या, हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, परंतु तुमचं काम आहे मित्रांनो, आयोगाने प्रश्न सेट केलाय म्हणजे काहीतरी त्याच्या मागे लॉजिक असेल. ऑप्शन सेट करताना थोडीशी मिस्टेक झाली म्हणून तो कॅन्सल झालाय. तुम्ही त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे, किंवा त्या पॅटर्नला पकडणं गरजेचं आहे. सेम प्रश्न परत विचारलाय मित्रांनो, हाच प्रश्न येतो, परंतु इथं ऑप्शन मध्ये आता इथिलीन नाहीये, आता जे इथेच्यामध्ये इथिलीन नाहीये, म्हणून तुमचा आन्सर इथं बरोबर येत आहे. हाच प्रश्न कॉपी पेस्ट आहे, राज्यसेवा पूर्व 2022 चा प्रश्न तुम्हाला इथं कॉपी पेस्ट म्हणून आलाय. वृद्धत्व निर्माण करते म्हणजे त्याच प्रकारे स्वतःमध्ये असणारे जे घटक आहेत ते काय करणार आहे, कमी करणं. स्वतःमध्ये ज्या काही क्रिया चालू आहेत त्याच्यातली सर्वात महत्वाची क्रिया जी असते ती ट्रान्सपिरेशनची असते, ती स्टॉप करणं, ती कमी करणं, त्यासाठी स्टोमॅटा बंद करणं. हे जे प्रोसेस ह्या लिंक्स आहेत ह्याला समजून घ्या मित्रांनो. बघा, वृद्धत्व येतं म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीने प्रोसेस होते हे लक्षात घ्या. ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन तयार होते त्यावेळेस वनस्पती जे आहे ना ते स्वतःमधले सगळे फंक्शन्स कमी 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 करत जातात, किंवा कमी म्हणजे लेस करत जातं. आणि विशेष म्हणजे जो ट्रान्सपिरेशनचे सर्वात महत्वाचं फंक्शन आहे ते कमी करत, त्यासाठी स्टोमॅटा जे पर्णरंध्र ते बंद केले जातात. तो त्यासाठी महत्वाचा हार्मोन तो आहे ऍब्सिसिक ऍसिड. हे तुमच्या लक्षातच राहिलं पाहिजे. आणि इथं पण तुमचा आन्सर होता ऍब्सिसिक ऍसिड, परंतु इथिलीन हा पण घटक आहे. आणि इथं थोडंसं हा शब्द वापरलाय, हा थोडा कॉम्प्रिहेन्सिव्ह शब्द येतो. वृद्धत्व म्हणजे खूप मोठ्या गोष्टी, म्हणजे याच्यामध्ये पानं गळणे असेल, फ्रूट म्हणजे फळ आहे त्याचं रायपनिंग असेल, इतर पण भरपूर घटक आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केला, कारण इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड दोन्ही बरोबर येत. ठीक आहे. चलो बघा, अजून पुढे कुठं सापडला प्रश्न, खालीलपैकी कोणती वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्यासाठी काम करतात. फळे पिकवण्यासाठी बघा, हाच प्रश्न इथे, फळे पिकवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होता इथिलीन, हा त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, इथिलीन. इथिलीन हा काय करतो, फ्रूट रायपनिंग म्हणून ह्याला ओळखलं जातं. ठीक आहे. इथिलीनचा जो वायू असतो, गॅस असतो, मला माहिती आहे, केळी पिकवण्यासाठी, आंबे पिकवण्यासाठी जे असं एका रूम मध्ये आंबे टाकले जातात आणि त्याच्यावर इथिलीनचा गॅस असतो, तो काय केला जातं, पाठवला जातो, आणि मग फळं इझिली पिकतात. आपण जे केळी वगैरे खातो मोस्टली काय असतात, ते पिकवलेलेच असतात. मग अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या लिंक्स पण सांगितलेल्या आहेत, आणि तुम्हाला प्रश्नांच्या सोर्सेस पण तुम्हाला सांगितलेले आहे की प्रश्नांचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल पण तुम्हाला बोललेलं आहे, म्हणजे स्पेसिफिकली. आणि ज्यांना कोणाला नोट्स पाहिजे आहेत त्यांनी काय करायचं आहे, तर त्या नोट्ससाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. नोट्ससाठी तुम्ही काय करायचं आहे, इव्हन तेच नाही तर जे स्क्रीनवर लिंक दिसत आहेत किंवा स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसायला कॉल करायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे आयोग आजकाल थोडेसे
न्यूमेरिकल्स विचारायचं थोडं कमी करताय, परंतु आयोग न्यूमेरिकल्स पण येत्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. कारण धक्का तंत्र हे आयोगाचा बेसिक फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करता एका फॉर्मॅटमध्ये, तर आयोग लगेच दुसरा फॉर्मॅट टाकायला चालू करतो. पण त्याचं पण प्रिडिक्शन असलं पाहिजे. आपल्याला सगळ्या बाजूने तयार राहायचे. व्हिडिओ आवडला लाईक करायचंय, शेअर करायचंय. कट ऑफ बद्दल पण आपण लवकरच बोलणार आहोत. आणि टेक्नॉलॉजीचा पार्ट जो सायन्स मधला राहिलेला आहे, हा आपला पहिला पार्ट असेल. टेक्नॉलॉजीचा पार्ट जो असणार आहे तो येणाऱ्या काळामध्ये आपण तो लगेच घेणार आहोत. ठीक आहे, त्याचे पण आन्सर तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण इथं थांबूया. जय हिंद, धन्यवाद.